नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर जाहिराती येणे चालू झालेले आहे. तर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर ही जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर या ठिकाणी पोस्ट केली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही त्या चॅनलला जॉईन करून ही जाहिरात जी आहे ती डाउनलोड करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पनवेल महानगरपालिकेची जाहिरात जी प्रसिद्ध झाली आहे त्या संबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत की या ठिकाणी कोणकोणते पदे आहे, पात्रता काय राहणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहणार आहे आणि सोबत प्रत्येक पदासाठी जागा किती आहे, सर्व माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्याला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर बघा, ही जाहिरात जी आहे ती या ठिकाणी 13 डिसेंबर 2025 या तारखेला पब्लिश झालेली आहे. तर बघा या ठिकाणी पदभरतीची जाहिरात. तर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, सर्व काही माहिती दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा सन 2025-26 नुसार किती पदे मंजूर झालेली आहे ते या ठिकाणी सर्व काही नमूद केलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तारीख वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्वात आधी बघा या ठिकाणी तर कोणकोणते पदे वगैरे सर्व काही आपण बघून घेऊया. तर या ठिकाणी सर्वात आधी बघा तारीख काय दिलेली आहे. तर दिनांक 13/12/2025 पासून तर 26 डिसेंबर 2025 या कालावधीत तुम्हाला येथे अर्ज सादर करता येणार आहे. तर या ठिकाणी बघा औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, LHV आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW पुरुष ही पदे या ठिकाणी समाविष्ट आहे. तर सर्व पदांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर चला खाली थोडं स्क्रोल करा. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHMच्या अंतर्गत बघा. तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीची सुद्धा 8 जागा आहे. वैद्यकीय अधिकारी ह्याच्यासाठी पात्रता बघा काय राहणार आहे. MBBS विथ MMC रजिस्ट्रेशन, नंतर प्रिफरन्स MBBS तुमचं झालेलं असावं आणि MMCमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असावं, त्याला तुम्हाला प्रिफरन्स दिले जाणार आहे. आणि उच्चतम वयोमर्यादा 69 आहे. प्रतिमाह मानधन 60,000 रुपये इतके आहे. तर या ठिकाणी बघा अनुसूचित जातीसाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, NTBसाठी 1 जागा, SCBCच्या 2 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकची 1, राखीव 1 जागा, अशा प्रकारे टोटल 8 जागा आहे. त्यानंतर बघा अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 6 जागा आहे. नंतर मायक्रोबायोलॉजिस्टची 1 जागा आहे, LHVची 1 जागा आहे. तर यानंतर बघा औषध निर्मात्याच्या SCBCच्या 2 जागा आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWSची 1 जागा आहे. अशा प्रकारे टोटल 3 जागा आहे. तर या ठिकाणी तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर या 3 जागेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. SCBCवाले विद्यार्थी आणि यांच्यासाठी 2 जागा आहे, त्यामुळे त्यांनी फॉर्म नक्कीच भरा. या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. यासाठी बघा पात्रता काय राहणार आहे औषध निर्मात्यासाठी. तर या ठिकाणी तुमचं 12वी झालेलं असावं आणि एकतर तुमचा डिप्लोमा झालेला असावा, डिप्लोमा झालेला असावा, नाहीतर तुमचं B.Pharm झालेलं असावं. तर D.Pharm किंवा B.Pharm दोन्ही पण या ठिकाणी औषध निर्माता ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात. आणि सोबत तुमचं MSPCमध्ये रजिस्ट्रेशन देखील असलं पाहिजे. आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. वयोमर्यादा बघा 64 इतकी राहणार आहे. 17,000 तुमचं या ठिकाणी मानधन तुम्हाला भेटणार आहे. तर आणखी बघा या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे देखील पद आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी टोटल 4 जागा आहे. अनुसूचित जातीची 1 जागा, SCBCच्या 2 जागा, EWSची 1 जागा, अशा प्रकारे प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या 4 जागा आहे. तर बघा या ठिकाणी DMERमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञाची सुद्धा पोस्ट होती. तर त्यामध्ये ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहे त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये अप्लाय करू शकता. DMER अंतर्गत फार्मसिस्ट होते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ होते, त्यांनी या ठिकाणी नक्कीच अप्लाय करा. या ठिकाणी बघा शैक्षणिक अर्हता काय आहे, 12वी पास प्लस डिप्लोमा सुद्धा पाहिजे, पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी. त्यानंतर बघा उच्चतम वयोमर्यादा 64 आहे, मानधन 17,000 इतके आहे. मानसोपचार तज्ज्ञ सायकॅट्रिस्टच्या बघा या ठिकाणी 3 जागा आहे. पात्रता तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. MBBS MD
नंतर स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ बघा या ठिकाणी MBBS. तर या जागा आहे. आणखीन समोर बघूया, वैद्यकीय अधिकारीची सुद्धा बघू शकता या ठिकाणी तुम्ही किती जागा आहे वैद्यकीय अधिकारी. नंतर स्टाफ नर्सच्या बघा 7 जागा आहे. अतिशय महत्त्वाचे स्टाफ नर्स. यासाठी पात्रता बघा BSc नर्सिंग असावं, GNM सुद्धा असावं तुमचं, आणि MNCमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असावं. उच्चतम वयोमर्यादा या ठिकाणी 64 आहे. 20,000 रुपये या ठिकाणी मानधन आहे. तर स्टाफ नर्सचा आपल्याकडे टेक्निकलचा कोर्स देखील अवेलेबल आहे. फक्त 200 रुपये प्राईस त्यासाठी ठेवलेली आहे. जर तुम्हाला स्टाफ नर्सचा टेक्निकल सिलेबस हवा असेल तर 200 रुपयामध्ये तुम्हाला तो मिळणार आहे. यासाठी बघा तुम्हाला सिम्पली 9284307184 या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे. तुम्हाला टेक्निकल सिलेबस आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करू. तर स्टाफ नर्स पुरुषाची देखील या ठिकाणी एक जागा आहे. 20,000 मानधन आहे. BSc नर्सिंग GNM सुद्धा असावं लागतं. नंतर बघा MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याच्या 6 जागा आहे. अनुसूचित जातीची 1 जागा, SCची 1, STची 1, विजेची 1, SCBCची 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकची 1, आराखीवची 1, सर्वांच्या 1 जागा आहे. या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून टाका. बघा 12वी पास सायन्ससोबत तुमचं असावं लागेल आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग तुमची झालेली असावी लागेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स या ठिकाणी तुमच्याकडून मागितल्या जाईल. उच्चतम वयोमर्यादा या ठिकाणी 64 राहील आणि 18,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे. नंतर वैद्यकीय अधिकारीची बघा 1 जागा आहे. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये. तर बघा या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा जो दवाखाना आहे या ठिकाणच्या सुद्धा या ठिकाणी जागा समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. बघा वैद्यकीय अधिकाऱ्याची 1 जागा, 60,000 इतके मानधन. त्यानंतर स्टाफ नर्स 2 जागा आहे. या ठिकाणी BSc नर्सिंग लागते स्टाफ नर्ससाठी प्लस GNM विथ MNC रजिस्ट्रेशन. उच्चतम वयोमर्यादा 64 आहे. 20,000 रुपये मानधन आहे. तर स्टाफ नर्सचा संपूर्ण PDF कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त 200 रुपये प्राईज आहे. 9284307184 या नंबरवर मेसेज करा. स्टाफ नर्सवाल्यांनी तुम्हाला या ठिकाणी अचूक मार्गदर्शन केले जाणार आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी बघा या ठिकाणी 1 जागा आहे. 12th पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे. मानसोपचार तज्ञाच्या 2 जागा, त्वचारोग तज्ञाची 1 जागा. तर बघा या ठिकाणी सर्व काही पोस्ट आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला बघितलीच असेल तर अर्ज तुम्ही लवकरात लवकर याचा भरून टाका. शैक्षणिक पात्रता बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आणखी काही महत्त्वाची माहिती बघा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी महत्त्वाचे आहे. अर्ज शुल्क बघा या ठिकाणी अर्जदाराने अर्जासोबत अर्ज शुल्कासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 700 व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 500 अर्जाचे शुल्क राहणार आहे. बघा या ठिकाणी खुल्या ओपनसाठी 700 रुपये फी आहे आणि रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी 500 रुपये इतकी फी आहे. तर बघा या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. तर अर्जदारांनी बघा अर्जासोबत अर्ज शुल्कासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत धनादेश जोडणे आवश्यक आहे. तुम्हाला अर्ज करताना हा धनादेश जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश पुढील नावे काढावा. तर तुम्हाला या ठिकाणी DD काढायचं आहे. अकाउंट नेम लिहायचं आहे, कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी. बँक नेम लिहायचं आहे, अकाउंट नंबर लिहायचा आहे, IFSC कोड लिहायचा आहे. तर अर्जदाराला ज्या ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे तुम्हाला या ठिकाणी उपरोक्त नमूद केलेला धनादेश जोडावा लागेल. नंतर बघा या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्ष व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेचा डिमांड ड्राफ्ट स्वीकारला जाणार नाही. तुम्हाला फक्त नॅशनलाइज बँकचाच DD काढायचा आहे. तर बघा उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी करायची आहे. निवड प्रक्रिया बघा या ठिकाणी सदर कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रियेसाठी माननीय आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक पुढील प्रमाणे आहे. बघा या ठिकाणी गुणांकन पद्धती देखील दिलेली आहे. सब्जेक्ट नॉलेज बघा 10 मार्काचा राहणार आहे. रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज 10, लीडरशिप क्वालिटी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी 10 मार्क, एक्सपिरियन्ससुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी 10 गुणसुद्धा मिळणार आहे. फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क आणि फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क. ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. NUHMच्या अंतर्गत तुमचा बॉन्ड वगैरे साईन होणार आहे. तर यासाठी बघा तुम्हाला
पोस्टामार्फत तुम्हाला याचा फॉर्म भरायचा आहे. तर सर्वांनी ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचून घ्या. यामधून तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे. तर ज्यांना ही कंत्राटी भरतीमध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांनी या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणखीन डिटेल माहितीसाठी बघा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब जॉईन करून घ्या आणि त्यावर जाऊन ही नोटिफिकेशन डाउनलोड करून डिटेलमध्ये वाचून घ्या. तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.